सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही हे फडणवीस सरकारला आता पटलं असेल। विधानसभेत विरोधकांबरोबर शिवसेनेनं कर्जमाफीसाठी सरकारवर आणलेला दबाव, विरोधकांची संघर्ष यात्रा आणि त्यानंतर सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी लागली। याचा राज्यातल्या 31 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, तर राज्य सरकारच्या तिजोरीवर यामुळे तब्बल 30,000 कोटींचा बोजा येणार आहे। केंद्र सरकारकडून या कर्जमाफीसाठी राज्याला मदत मिळणार नाही, त्यामुळे हा सगळा भार आधीच खडखडाट असलेल्या राज्याच्या तिजोरीला उचलावा लागणार आहे। देशात सगळ्यात जास्त कर्ज आपल्या राज्यावर आहे। आज मितीस राज्यावर 4,15,000 कोटी रुपयांच्या घरात कर्ज आहे। कर्जमाफीमुळे यात 30,000 कोटींची भर पडणार आहे। एलबीटीमुळे दरवर्षी राज्यावर 8,000 कोटी रुपयांचा बोजा पडतोय। जीएसटीमुळे सुरुवातीचा काही काळ कर वसुलीत गोंधळ होण्याची शक्यता आहे, त्याचा परिणाम राज्याच्या उत्पन्नावर होऊ शकतो। सरकारी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबत सरकारवर दबाव आहे। 7वा वेतन आयोग लागू केल्यास तिजोरीवर आणखी 21,000 कोटी रुपयांचा भार पडणार आहे। आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या राज्य सरकारनं मागील वर्षी महसूल वाढीसाठी पेट्रोलवर अधिभार लागू केला। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महामार्गालगतची दारू दुकानं, बार बंद झाल्यामुळे बुडणाऱ्या महसूलच्या भरपाईसाठी गेल्या महिन्यात पुन्हा पेट्रोलवर अधिभार लावण्यात आला। 2016-17च्या अर्थसंकल्पांमधील विकास कामांना 20% कात्री सरकारनं आधीच लावली आहे। उत्पन्न आणि काटकसरीचे मार्ग बंद होत असताना तिजोरीवरचा अतिरिक्त ताण मात्र सातत्यानं वाढतोय। राज्यातील व्यापाऱ्यांना खुश करण्यासाठी सत्तेवर येताच भाजप सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला। याचा बोजा आजही राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी पडतोय। दुसरीकडे टोलमाफी, दुष्काळ यासारख्या मुद्द्यांमुळे राज्य सरकारचा आर्थिक भार आणखीनच वाढत चाललाय। त्यातच आता शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकार देणार कशी, हा खरा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।